मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीमध्ये अनिल परब आणि चित्रा वाघ यांच्यामधील वादावर पडदा, वैयक्तिक टीका टाळत मुद्देनिहाय चर्चा करण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। तुमच्यासारख्या लढवय्या वाघिणींची महाराष्ट्राला गरज, भाजप खासदार नारायण राणेंकडून चित्रा वाघ यांचं कौतुक। अनिल परबांसोबतच्या राड्यानंतर ट्विटरवर पोस्ट करत राणेंकडून चित्रा वाघ यांचं कौतुक। मंत्री जयकुमार गोरेंनी अश्लील फोटो पाठवल्याचे आरोप करणाऱ्या महिलेला अटक, प्रकरण मिटवण्यासाठी 1 कोटीची खंडणी घेताना सातारा गुन्हे शाखेने घेतलं ताब्यात। मंत्री जयकुमार गोरेंच्या खंडणी प्रकरणात आणखी एकाला अटक, शिंदेच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अनिल सुभेदारांना अटक, दहिवडी पोलिसांची कारवाई। परभणीमधील सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू मारहाणीतच, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालामध्ये पोलिसांवर ठपका, गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर, सर्व पोलिसांना नोटीस बजावून उत्तर देण्याचे आदेश। नागपूरच्या 11 पैकी 9 परिसरातील संचारबंदी शिथिल, कोतवाली तहसील गणेशपेठमधील बाजारपेठ, शाळा बंद राहणार। रमजानचा महिना आणि शुक्रवारचा दिवस लक्षात घेता नमाज पठणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात। जळगावच्या कानसवाडाचे माजी उपसरपंच युवराज कोळींची हत्या, युवराज कोळी हे शिंदेच्या शिवसेनेचे माजी उपसरपंच, चॉपर आणि चाकूने भोसकल्याची प्रत्यक्षदर्शींची माहिती, पोलिसांकडून भरत पाटील या नावाच्या आरोपीला अटक। वाशीमधील अपहरण झालेल्या 14 वर्षीय अनिकेत सादुडे या मुलाचा मृत्यू झाल्याचं निष्पन्न, पोलिसांकडून वाशिम पुसद मार्गावर मृतदेहाचा शोध सुरू, पोलिसांनी 2 आरोपींना घेतलं ताब्यात। पुण्यामध्ये परवानगीशिवाय ड्रोन कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण करण्यास प्रतिबंध, ड्रोन कॅमेराचा वापर करण्यापूर्वी 7 दिवस आधी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक, अप्पर जिल्हा दंडाधिकारी यांचा निर्णय। आग्र्यातील शिवरायांच्या स्मारकाबाबत महाराष्ट्र शासनाचा शासन निर्णय जारी, आग्र्यामध्ये शिवरायांची गाथा सांगणारे संग्रहालय सुद्धा उभारले जाणार, राज्याच्या पर्यटन विभागाकडून स्मारकासाठी विशेष आर्थिक तरतूद।